स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तसेच जे विद्यार्थी बीएड आणि डीएड करत आहेत, जे विद्यार्थी बीएड डीएड झालेले आहे परंतु सीटीईटी पास नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता महत्वाची सूचना आहे, महत्वाचं आव्हान आहे. महत्वाचं आव्हान यासाठी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाच्या माध्यमातून जे काही 2 ते 3 GR निघलेले आहेत, शासन निर्णय निघलेले आहेत, या शासन निर्णयानुसार भरती ही व्हायला पाहिजे. वरून वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत, या मागण्या अमर्यादित, सर्वात महत्वाची मागणी की जे मर्यादित प्रिफरन्स आपल्यासाठी देण्यात येणार आहे, तर ते अमर्यादित करावं. आणि सर्वात महत्वाचा विषय हा आहे, कारण याशिवाय आपल्याला एल्गार आंदोलनाशिवाय आपल्याकडे काय पर्याय नाही. कारण एल्गार आंदोलन एक हा हिवाळी अधिवेशनामध्ये संदीप कांबळे सरांची जे संस्था आहे, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, यांच्या माध्यमातून जो लढा, हा कायमस्वरूपी लढा आपल्या विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. आणि आपली जी घोषणा आहे, महत्वाची टॅगलाईनच हे आहे की अन्यायाविरुद्ध युवकांचा संघर्ष. आणि खरंच संदीप कांबळे सरांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध युवकांसाठी कायमस्वरूपी काम करताना हा माणूस दिसत आहे. याला सोबत असणं आपले गरजेचं आहे, कारण ज्याचा एकट्याचा विषय नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा प्रश्न आहे. आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातील एवढा गाळा अभ्यासक, एक जीआर त्या व्यक्तीला सर्व संपूर्ण पाठ असल्यासारखा जीआर आहे. आणि प्रत्येक कोणताही मंत्री असो किंवा कोणताही सचिव असो, त्यांना त्या पद्धतीनं समजावून सांगणं, पटवून सांगणं, आणि आपल्याला त्याची फलनिष्पत्ती, जी पहिला एल्गार आंदोलन जो होता तो हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे आपल्याला सर्वांना दिसलाय, आपण भेट दिलेली असेल. आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे काय, तर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आणि आता दुसरा जो एल्गार आंदोलन आहे, हा एल्गार आंदोलन 12 मार्च पासन आझाद मैदानावरती होणार आहे. याकरिता या सर्व विद्यार्थ्यांनी, जेवढे काही विद्यार्थी आपण नोंदणी केलेली आहे, जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण समस्या ज्याची, लढा त्याचा. समस्या ही आपली आहे, तर लढा सुद्धा आपलाच असणार आहे. त्यामुळं एखादा माणूस, एखादा व्यक्ती, नेतृत्व आपल्याला मिळत आहे, तर त्या माध्यमातून आपल्याला आयुष्यभराची पोळी जर आपल्याला मिळवायची असेल, तर नक्कीच यासाठी आपल्याला साथ द्यावी लागेल. कारण एक लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनो, की तुम्हाला जरी 160 जरी मार्क्स असेल, तरी तुम्ही या मर्यादित प्रिफरन्स मुळे कधी बाहेर जाल याची काही शाश्वती नाही. त्यामुळं हे जे महत्वाचा जो निर्णय यांनी घेतलेला आहे, हा चुकीचा निर्णय आहे, हा विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे अशा विविध 5 मागण्यांना धरून हे आंदोलन असणार आहे. 12 मार्चला हे आंदोलन सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या जे काही मित्र असतील, मैत्रिणी असेल किंवा उमेदवार असेल, त्या सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला मुंबई गाठायची आहे. 11 तारखेला सायंकाळपर्यंत आपल्याला मुंबई गाठायची आहे. या ठिकाणी राहण्याची, खाण्याची व्यवस्था सुद्धा असणार आहे. त्यामुळे याचा विचार आपण करू नये, हे सुद्धा सर्व आंदोलनकर्ते जे काही विद्यार्थी असेल त्यांना मी सांगू इच्छितो. नंतर मागण्या कोणत्या आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. पहिली जी मागणी आहे, महत्वाच्या मागण्या कोणत्या, त्या मर्यादित प्राधान्यक्रम अमर्यादित करून सर्व गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी देणं. बरोबर, हा पहिली महत्वाची मागणी आहे. कारण विविध आंदोलनं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पुणे आयुक्तालयाच्या समोर सुद्धा आंदोलन आहे, आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन आहे, बालूसा मानेचं आंदोलन आहे. नंतर आपले युवा कार्य प्रशिक्षणाचे आपला जी संघटना आहे, युवाची संघटना जी आहे देशमुख सरांची, त्यांच्या माध्यमातून सुद्धा, आणि आता कांबळे सरांच्या माध्यमातून सुद्धा 12 तारखेला अर्थसंकल्पीय जे काही अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे, हे जे नियोजन होतं, हे 9 तारखेपासूनचं नियोजन होतं. परंतु काही अडचणी असल्यामुळे आता ते कालच परमिशन घेण्यात आलेली आहे, आणि या परमिशन मधून आपल्याला त्याची परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. दुसरी जी मागणी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच पहा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही रिक्त जागा येतील, त्यांच्यापैकी 80% जागांची आम्ही काय करू, भरती करू. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तुम्ही 80% भरती करणार आहात, पण खाजगी बाबत हे काही बोलले नाही. मग खाजगींची सुद्धा 80% पदभरती करावं, ही सुद्धा आपली काय आहे, मागणी आहे. आणि तेही पहिल्याच टप्प्यात करावं, ही आपली मागणी असणार आहे. ही दुसरी मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपले जेवढे काही विद्यार्थी आहेत, 1,80,000 ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, ह्या ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या मागण्या आहेत, ज्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असणार आहे. आणि आपला कट ऑफ कमी येण्यासाठी, किंवा आपला जर कट ऑफ, तुम्हाला जर कमी गुण असेल, तर तो कट ऑफ कधी कमी येईल, ज्या वेळेला या संपूर्ण जागा पहिल्या टप्प्यात भरल्या जातील, तेव्हा नक्कीच तुमचा कट ऑफ सुद्धा कमी येईल आणि तुम्हाला
त्याचा आनंद सुद्धा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे खाजगी ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तुम्ही 80% जागा भरणार आहात, तर त्या खाजगीच्या सुद्धा 80% जागा भराव्या, असं सुद्धा या ठिकाणी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे, नवीन संच मान्यता धोरण कोकण पॅटर्न पटसंख्या अट न टाकता शिक्षक मंजूर केला जाणार, तो निर्णय राज्यभर लागू करा. पहा, लक्षात घ्या, याच्यापूर्वी केसरकर जे काही शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं कोकण पॅटर्न राबवला, त्याच पद्धतीनं हा कोकण पॅटर्न जो आहे, हा कोकण पॅटर्न पटसंख्येची अट न धरता संपूर्ण राज्यभर हा पॅटर्न राबवावा, हे सर्वात मोठी काय आपली मागणी असणार आहे, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. चौथी जी मागणी आहे, ती चौथी मागणी, कला क्रीडा कार्यानुभव संगीत जे काही याचे कार्यानुभव कला याचे अजूनपर्यंत जागा नेमके डिक्लेअर केल्या नाही. त्यांनी सांगितलं का आम्ही यावेळेला कला क्रीडा शारीरिक शिक्षणच्या भरती करू, विशेष शिक्षकच्या भरती करू आम्ही विशेष शिक्षकच्या, परंतु नेमकी भरती कधी होणार आहे, त्याचं रोस्टर काय, संच मान्यता काय, जागा कधी येणार आहेत, किती येणार आहेत, याच्याबद्दल काही स्पष्ट कुणालाच माहिती नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय आहे की ही सुद्धा आपली रास्त मागणी असणार आहे की कला क्रीडा शिक्षकांची सुद्धा भरती राबवण्यात यावी. नंतर शेवटची आणि पाचवी मागणी आपली आहे की समाज कल्याण, निवासी शाळा, आदिवासी आश्रमशाळा, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या शाळा, कटक मंडळाच्या शाळा, यामध्ये येणाऱ्या जे काही शिक्षक भरती आहेत, हे शिक्षक यांची भरती सुद्धा ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावी, त्याच्या अधिरेक्तेत भरण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त जागा आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. या जर जागा आपल्या पवित्र पोर्टलला जर आल्या, समाज कल्याणच्या असतील, आदिवासी आश्रमशाळेच्या जागा असतील, तर इतर मागास बहुजन व कल्याण विभागाच्या जे काही आश्रमशाळा आहेत भटक्या विमुक्तांच्या, त्यांच्या जर आश्रमशाळेच्या जागा जर आपल्या सर्व पवित्र पोर्टलमध्ये आल्या, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या सुद्धा जागा आपल्यासाठी असणार आहेत. त्यामुळं कट ऑफ सुद्धा कमी येईल आणि अमर्यादित प्रिफरन्स जर आपल्याला मिळाले, तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यामुळं या एल्गार आंदोलन 2ला, एल्गार आंदोलन 1 वरती सर्वांनी जीव दाखवला, आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले, नक्कीच तो पवित्र पोर्टल सुरू झाला, त्याची फलनिष्पत्ती मिळाली. या एल्गार आंदोलन 2 मध्ये सुद्धा आपल्याला फलनिष्पत्ती मिळावी आणि मी सुद्धा त्या मुंबईला येतो आहे, आपण सुद्धा मुंबईला या, कारण ही लढाई आपल्या सर्वांची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त एका संदीप कांबळेची ही लढाई नसणार आहे. त्यामुळे समस्या आपली आहे, तर लढा सुद्धा आपलाच असणार आहे. जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. अंदाज मैदानावरती आपल्याला 10 वाजता हे आंदोलन सुरू करायचं आहे, एल्गार आंदोलन सुरू करायचं आहे. त्यामुळं दादाजी भुसे हे आपल्या बाजूनं नक्कीच निर्णय घेतील, कारण आपल्याला अपेक्षित आहे की आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा त्यांना भेट दिल्या या संघटनेच्या माध्यमातून, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना या माध्यमातून वारंवार जे काही अडचणी आणि समस्या आल्यात त्या सोडवण्याचा प्रयत्न कांबळे सरांच्या नेतृत्वामध्ये आपण करत आहोत. त्यामुळे या नेतृत्वावर आजही आमचा विश्वास आहे, पुढेही यांचा विश्वास राहणार आहे. कारण एक नेता माणूस नाही, तर युवांसाठी, युवांच्या अन्यायासाठी त्यावर संघर्ष करून उभा राहणारा हा व्यक्ती आहे. त्यामुळे याला आपण साथ देणं, आपण सर्वांनी स्वतःसाठी तरी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहावं, असं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे. जर काही अडीअडचणी असल्या तर नक्कीच सांगा. आणि महत्वाचा विषय असा की जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची केलेली आहे. बाकी खर्च सुद्धा येतो, तर आवर्जून सांगतोय की संदीप कांबळे सरांचा नंबर मी खाली टाकतो आहे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे, तर त्या आपल्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी तरी या आंदोलनाला आपण मदत करावी. 200 असेल, 500 असेल, 100 रुपये असेल, कारण खर्च हा येत असतो आणि मुंबईमध्ये जेवणाची व्यवस्था आणि बाकी सर्व गोष्टी, पेंडॉलची व्यवस्था, हे सर्व करायला खर्च येतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला माहिती आहे, जर या माध्यमातून जर जागा वाढल्या तर आपलाच फायदा होणार आहे, आपल्याला नोकरी लागणार आहे, आपल्याला वेतन मिळणार आहे. त्यामुळं एखाद्या नेतृत्वकर्त्याला या सर्व गोष्टी कारण संपूर्ण राज्यभर हा नियम लागू होईल, ते एकट्या व्यक्तीसाठी लागू होणार नाही. त्यामुळे याचा विचार करून आपण नक्कीच आर्थिक मदत सुद्धा करावी. काही समस्या असली तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंकला जॉईन व्हा आणि प्रश्न विचारू शकता, मला फोन सुद्धा करू शकता आणि मेसेज सुद्धा करू शकता. धन्यवाद.